उद्या जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पवारदेवी येत आहे आणि ते सेवालाल महाराजांची जयंती निमित्त येत आहे म्हणून असं सांगत आहे संपूर्ण बंजारा समाजामध्ये। पण मागचे जे आम्ही 4 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये गोरबंजारा समाजाच्या वतीने वेगवेगळे आंदोलन मोर्चे चालू होते, जे की एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि वेगवेगळे जवळपास 55 मोर्चे झाले महाराष्ट्रामध्ये। 17-18 आमरण उपोषण देखील झाले। मी स्वतः जालन्यामध्ये 9 दिवस उपोषणाला बसलो होतो आणि शिष्टमंडळाच्या वतीने पंकजाताई मुंडे आणि संजूभाऊ राठोड दोघं बी आलते। मुख्यमंत्र्यांनी देखील मला 1 मिनिट फोनवरती ते बोलले होते की तुम्ही शिष्टमंडळ घेऊन या। तर आम्ही 4 तारखेला शिष्टमंडळ घेऊन मुंबईला गेलो होतो। तेव्हा मुख्यमंत्री साहेब स्वतः बोलले होते, उपमुख्यमंत्री देखील इथं होते आणि जे 3 महिन्याचा वेळ द्या असं मागितलं होतं, आम्हाला सांगितलं होतं बंजारा समाजाला 3 महिन्यामध्ये तुमची समिती गठीत करू आणि जे धनगर समाजाला जे सवलती लागू आहेत त्याच धर्तीवर देखील तुम्हाला आम्ही सवलती लागू करू। पण सवलती बी लागू झाल्या नाही आणि समिती गठीत देखील झाली नाही। तर आम्हाला मुख्यमंत्री साहेबाला एवढीच विनंती करायची आहे, उद्या जे पवारदेवी येत आहे की मागं जे नंगारा भवनाचं उद्घाटन केलं तर तेव्हा देखील मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता आणि डबल तुम्ही जर उद्या पवारदेवी येत असाल तर तिथूनच घोषणा करावी, समिती गठीत करावी तिथूनच आणि जे धनगर समाजाला सवलती लागू आहेत त्याच धर्तीवर सवलती लागू करावी म्हणून उद्या पवारदेवीला घोषणा झाली पाहिजे। नाहीतर बंजारा समाजामध्ये खूप असं विद्रोह झालेला आहे आणि आम्हाला वेगवेगळे फोन येत आहेत। आम्ही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेत आहोत, आमचे दौरे चालू आहेत। आम्हाला सर्व लोक प्रश्न विचारतात की तुमचं काय मिळे, तुम्ही का समोर येत नाही, तुम्ही का बोलत नाही। तर आम्हाला 3 महिन्याचा वेळ दिलता म्हणून आम्ही शांत होतो। पण उद्या 14 तारीख आहे आणि 15 फेब्रुवारीला सद्गुरू सेवालाल महाराजांची जयंती आहे। जर 14 तारखेला उद्या जर मुख्यमंत्री साहेबांनी काही जर भूमिका स्पष्ट मांडली नाही तर आम्ही 15 तारखेपासून आमच्या आंदोलन मोर्चाची आम्ही समोरची आमची जी रणनीती आहे आम्ही 100% ठरवणार आहोत। महाराष्ट्रामध्ये त्याच ताकदीने आम्ही आंदोलन मोर्चे आणि वेगवेगळे आमचे जे महाराष्ट्रातील सर्व आमचे जे संघटनेचे प्रमुख आहेत, आमचे जे वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत, यांना सर्वांना सोबत घेऊन कारण की मी जेव्हा 9 तारखेला आपले 9 दिवस जेव्हा मी उपोषणाला बसलो होतो, सर्व वेगवेगळे संघटन आणि सर्वच आमचे महाराज मंडळी नेते मंडळी सर्व माझ्या सोबत आहेत आणि त्याच माध्यमातून आम्ही सर्व मिळून आम्ही आंदोलन मोर्चे अजून महाराष्ट्रामध्ये चालू करणार आहोत। तयारीला 100% लागणार आणि मुंबईला देखील आम्ही आता 100% मोर्चा काढणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।